नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. तो कच्चा साबुदाणा घेतलेला आहे आणि ते आपल्या एका वाटीनं आपण 1 वाटी इतका साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यामध्ये गरम पाणी आपण ह्या ठिकाणी करून टाकलेलं आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे. अगदी गरमच पाणी टाकायचं, त्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत अगदी परफेक्ट बनतो. इतकं आपण पाणी वर ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवायचं. रात्रभरासाठी असंच भिजत ठेवायचं. सकाळी आपण आता हे पाहत आहोत की अगदी छान आपला साबुदाणा फुललेला आहे आणि एकदम व्यवस्थित भिजून झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण 4 बटाटा घेतलेला आहे. त्यावरची आपण साल काढून घेतली आणि ते उकडून सुद्धा घेतलेले आहेत. आता ह्या ठिकाणी एक भांडं घ्यायचं आणि छोट्या खिसणीच्या साहाय्याने आपण ह्या ठिकाणी खिसून घेत आहोत. खिसणीनेच खिसा, मॅशरनं नाही करायचं, कारण ज्या पदार्थासाठी आपण खिसत आहोत तो अडकला जातो, त्यामुळे आपल्याला असंच खिसून घ्यायचं आहे. तर पूर्ण जे बटाटे आहेत आपण असंच खिसून घेणार आहोत. बटाटा एकदम मऊसर आपला खिसून झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे. अर्धा चमचा इतका आपण ह्या ठिकाणी शेंदूलवण टाकलेलं आहे, कारण उपवासासाठी बनवत आहोत. 1 चमचा इतका आपण लाल तिखट, उपवासाचंच तिखट आहे, हिरवी मिरची टाकलं तरी चालते. कोथिंबीर खात असेल तर टाका, नाही टाकली तरी चालते. आता ह्या ठिकाणी सर्व एकत्र मिक्स करणार आहोत. त्यासाठी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा सुरुवातीला आपल्याला टाकायचा. एकदम छान आपला साबुदाणा फुललेला आहे, व्यवस्थित भिजून तयार झालेला साबुदाणा आपण आता टाकून घेतलेला आहे. सर्व जिन्नस जे आपण टाकले ते आता आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. जे की नेहमी आपण जसं पीठ मळतो प्रेस करून, तसं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सर्वात सोप्या पद्धतीने, जास्त पसारा न मांडता कमी साहित्यामध्ये आपली उपवासाची चकली आपण ह्या ठिकाणी बनवत आहोत. ती परफेक्ट बनते आणि व्यवस्थित आपण ज्या ठिकाणी पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला आता शेवगा घ्यायचा. शेवग्यामध्ये आपण चकल्याची प्लेट टाकून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी चकल्याची प्लेट टाकल्यानंतर आपल्याला 2 बॅचेसमध्ये करून एक रोल करून आपण आता ह्या शेवग्यामध्ये जे पीठ तयार केलं आहे ते पीठ आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचे. शेवग्यामध्ये आता पीठ टाकून घेतलेलं आहे आणि असं आपण एक पॉलिथिन घेतलेली आहे. कशावरही टाकलं तरी चालते. एखादा कॉटनचा रुमाल किंवा मोठा कापड घेतला तरी त्यावर टाकलं तरी सुद्धा ह्या चकल्या निघतात. आता ह्या ठिकाणी आपल्याला नेहमीप्रमाणे चकल्या टाकून घ्यायचे. अगदी फास्ट आपल्या हे परफेक्ट बनवून चकल्या तयार होतात. सर्व चकल्या ह्या पद्धतीनेच आपल्याला आता बनवून घ्यायचे. बिलकुल चकली तुटत नाही. बटाटा आणि साबुदाण्याची चकली परफेक्ट बनवून तयार होते. आता सर्व चकल्या ह्या पद्धतीनेच बनवून घेणार आहे. झटपट आपल्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत. आता ह्या चकल्या आपण घरातच बसून बनवलेल्या आहेत. बाल्कनीमध्ये आपण आता ही पॉलिथिन थोडंसं ओढून ठेवलेलं आहे. 1 दिवस आपण कडकडीत उन्हाला ह्या चकल्या वाळवून घेणार आहोत. आता ह्या 1 दिवसानंतर आपण वाळवून घेतल्यानंतर आपल्याला तळून पाहायचं आहे की चकली कशी बनली आहे आणि किती छान फुलते. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल गरम होण्याचे. तेल छान कडकडीत गरम झाले की आपल्याला चकली तळून पाहायचे. व्यवस्थित आपण चकली तळून घेतलेली आहे. अगदी कुरकुरीत खुसखुशीत आपल्या ह्या चकल्या बनवून तयार आहेत. 1 वर्षासाठी आपण आरामात ह्या वाळवून चांगल्या टिकवू शकतो. महाशिवरात्री आली आहे, तुम्ही 1 वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर ह्या चकल्या कशा झाल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही चकल्या कशा बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला एक चकली मी तोडून दाखवते की किती खुसखुशीत चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. सर्वात सोप्या पद्धतीने आपण चकल्या दाखवल्या आहेत. सहज कोणी फर्स्ट टाइम जरी बनवलं तर हे चकल्या बिलकुल बिघडत नाहीत. अगदी ठिसूळ खुसखुशीत ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता चकल्या तर पाहिल्या, आता पुढची रेसिपी काय ते पाहूया.
स्पेशल आपण आज वेगळ्या पद्धतीनं पापड बनवणार आहोत। तर ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला बटाटा जो आहे तो उकडून घेतलेला आहे। साधारणतः अर्धा किलो इतके हे बटाटे आहेत। त्यावरची साल काढून आपण ह्या छोट्या साईजच्या खिसणीने खिसून घेत आहोत। जेव्हा वाळवण्याचे कुठलेही पदार्थ करतो तेव्हा आपण खिसणीनेच खिसलेला असलं तर अगदी छान आपले पदार्थ बनवून तयार होतात। मॅशरने करायचं नाही। खिसणीने खिसल्यामुळे अगदी छान लहान आकारामध्ये आपला बटाटा खिसला जातो। आता ह्या ठिकाणी बटाटा तर खिसून झालेला आहे। त्यामध्ये आपण 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। या ठिकाणी आपण अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे। एकदम चिमूटभर आपण ह्या ठिकाणी पापड खार टाकलेला आहे। आता ह्या ठिकाणी पीठ आता एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि छानपैकी आपल्याला हे मळून घ्यायचे। नेहमीप्रमाणे पिठाचा आपला चांगला गोळा बनवायचा आहे। तर ह्या ठिकाणी थोडं आपण पाण्याचा हात लावणार, जास्त पाणी टाकायचं नाही। आपल्याला बघत बघत पाणी टाकून घट्ट गोळा तयार करायचा आहे। पाणी जास्तीचं टाकायचं नाही, लागेल तितकंच पाणी आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे। आणखीन थोडं आपल्याला ह्या ठिकाणी पाणी लागणार आहे। आता पीठ आपलं व्यवस्थित तयार होत आहे। पाणी बिलकुल आता लागणार नाही। पीठ छान तयार झालं की आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। नेहमी तर आपण नुसत्या तांदळाच्या पिठाचे पापड बनवतोच किंवा नुसत्या बटाट्याचे पापड बनवतो, पण आज आपल्याला दोन्ही मिक्स करून अतिशय टेस्टी आणि खमंग असे हे पापड बनवायचे। जसे की आपण वडे करतो त्या पद्धतीने असा गोल आकार देऊन घ्यायचे। सर्व पिठाचे आपण आता असे गोल आकार करून घेणार आहोत। अगदी झटपट कमी वेळामध्ये एकटं जरी असलं तरी सुद्धा आपण हे पापड बनवू शकतो। इतकी सोपी पद्धत आहे। ह्या ठिकाणी पातेलं घेतलं, पातेल्याच्या खाली आपण पाणी टाकून घेतलंय, वरती चाळणी ठेवायचे। बिलकुल एकही थेंब आपल्या तेलाचा ह्या ठिकाणी वापरायचा नाही। आता ह्या ठिकाणी जे आपण गोळे बनवून घेतले ते चाळणीवरती ठेवायचे आणि 10 मिनिटांकरता आपल्याला गॅसवरती ठेवून वाफवून घ्यायचे। 10 मिनिटापेक्षा जास्त गॅस चालू ठेवला तरी चालतो, पण कमी करायचा नाही। जर कमी ठेवलं तर चांगले वाफरले जाणार नाहीत। 15 मिनिट ठेवलं तरी सुद्धा चालतात। आता ह्या ठिकाणी आपण गॅसवरती ठेवलेल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत, तरी मी 5 मिनिटांकरता गॅस बंद करून असंच ठेवलेलं होतं। आपल्याला बाहेर काढून घ्यायचे। हाताला चटके बसणार नाही, त्यामुळे आपण झाऱ्याने हे पीठ पूर्ण बाहेर काढून घेतलेलं आहे। आता पीठ बाहेर काढून झालं। आता ह्या ठिकाणी स्वच्छ आपण जेव्हा मार्केटमधून किराणा आणतो त्याची पॉलिथिन घेतलेली आहे आणि स्वच्छ आपण ती धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये जे आपण हे गोळे बनवले ते गोळे आपल्याला टाकायचे। टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं चांगलं मळून घ्यायचं आहे। इतकं चांगलं मळायचं की पापड आपले चिरणार नाही। या पद्धतीने आपल्याला एक 5 मिनिट लागणार आहेत मळण्यासाठी। आता तुम्ही तर पाहिलेलं पीठ कसं मळून घेतलंय। पीठ अगदी छान मळून झालं, अगदी मऊसर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्याला लगेच बाहेर काढायचं नाही, असंच ठेवलं तर चालते किंवा चाळणीवरती जे गरम पाणी आहे पातेल्यामध्ये त्यावरती ठेवलं तरी चालते। आता ह्या ठिकाणी 2 आकारात आपण पॉलिथिन कट करून घेतलेले आहेत। त्यावरती आपल्याला एक गोळा ठेवून आपल्याला ती वरतून आणखीन एक पॉलिथिन ठेवून हाताने किंवा प्लेटनं प्रेस केलं तरी चालते। इतके फास्ट पापड तयार होतात। अगदी थोडंसं प्लेटने किंवा हाताने प्रेस करून घेतल्यानंतर आपल्याला लाटण्याने करायचं। लाटण्यानं इतकं पातळ पापड बनवता येते की जितकं आपल्याला पातळ हवं आहे पापड तितकं बनवू शकतो। बिलकुल चिरत नाही किंवा काहीच होत नाही। एकदम चांगले पापड बनवून तयार होतात। तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल पीठ आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं असल्यामुळे पापड हे कुठेही चिरत नाही। जितका आकार मोठा करायचा तितका आपण आकार करू शकतो। आता ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व पापड फटाफट बनवून घ्यायचे आहेत। अगदी सर्वात सोप्या पद्धतीनं पापड बनवण्याची आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा किंवा फर्स्ट टाइम जरी हे पापड बनवलं तरी सुद्धा बिघडणार नाही, कारण खूप कमी साहित्यामध्ये अतिशय टेस्टी आपले हे पापड बनवून तयार होतात। आता इतक्या साईजमध्ये आपण हे पापड लाटून घेतलेलं आहे तरी सुद्धा हे पापड चिरलेलं नाही। आता पापड लाटून झालं की आता एखादा रुमाल किंवा एखादा आपण मोठं पॉलिथिन जरी अंथरलं तरी चालते। आता हे तर पापड मी घरातच बनवलेलं असल्यामुळे 1 तासाकरता हे घरातच फॅन खाली सुकवायचं, नंतर उन्हात आपण ठेवलं तरी सुद्धा चालते। आता ह्या ठिकाणी पाहू शकता बिलकुलही चिकटणार नाही, लगेच हे पापड निघतात। एकटं जरी आपण हे पापड बनवतो सुद्धा कंटाळा येणार नाही, इतके छान पापड बनवून तयार होतात। आता त्याच पद्धतीने मी सर्व पापड फटाफट बनवून घेणार आहे।
पाहिलेलं आहे पापड आपण कसं बनवलेलं आहे। शेवटचा एक गोळा उरलेला आहे, थोडासा थंड झालेला आहे, त्यामुळे रफ लाटी आपण ह्या ठिकाणी मोठी बनवून घेतलेली आहे। एकदमच गोल जर बनवायचा असेल तर ह्या पद्धतीने प्लेटने सुद्धा आपण एकदम गोल आकार देऊ शकतो। पाहू शकता अगदी छान गोल गरगरीत आपण हे पापड बनवलेले आहे। कुठल्याही आकारात करा, अगदी छानच पापड बनवून तयार होतात। 1 तासाकरता घरात ठेवून आपण नंतर थोडंसं गॅलरीमध्ये उन्हाला हे पापड ठेवलेले आहेत। अगदी कडकडीत उन्हाला आपण 2 दिवस हे पापड वाळवून घेतलेले आहेत। पापड छान वाळून झालेत। आपल्याला आता पापड तळून पाहण्याची वेळ आलेली आहे। अगदी छान कडकडीत उन्हाला वाळलेले पापड आता आपण मध्ये आणलेले आहेत। पाहू शकता अगदी छान मस्त पांढरे शुभ्र असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत। तर गॅसवरती आपल्याला कढई ठेवून तेल टाकून घ्यायचं आहे। अगदी छान पापड, वर्षभर हे पापड टिकतात, काहीच होत नाही। आता ह्या ठिकाणी आपण पापड तळून पाहणार आहोत। तेल छान कडकडीत गरम झाले की पापड आपल्याला टाकून द्यायचे। मी थोडंसं तेल कमीच टाकलं, मला अंदाज पण नव्हता की पापड इतके छान फुगतील, कारण मी सुद्धा हे पापड फर्स्ट टाइमच बनवलेले आहेत, अगोदर कधीही बनवलेले नव्हते। कारण मी तांदळाचे पापड नेहमीच बनवते, पण बटाटा घालून पापड हे फर्स्ट टाइमच बनवलेले आहेत, त्यामुळे पापड अगदी छान झालेले आहेत। तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण वाळवणाची आपली सिरीज चालू झालेली आहे। बरेच तुम्हाला असे नवीन नवीन पदार्थ पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे प्लीज लाईक करा। थोडाही पापडाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एक लाईक करा, एकदम फ्री आहे, त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला एक पापड मी ह्यामधला तोडून सुद्धा दाखवते की किती पापड आपले ठिसूळ आणि खुसखुशीत झालेले आहेत। मला पाहताच लक्षात येईल आवाजावरून की पापड आपले किती आपल्या आवाजात ते ठिसूळ आणि खुसखुशीत पापड बनवून तयार झाले। तोंडात टाकताच विरघळणारे हे पापड आहेत। छान कुरकुरीत खुसखुशीत पापड, अगदी नवीन पद्धत आहे। नेहमी तर आपण पापड बनवतोच, पण त्यामधलाच अगदी भन्नाट आणि ह्यावर्षी आपण नवीन पद्धतीने पापड बनवलेले आहेत, जे की सहज कोणालाही फटाफट पापड बनवता येतात। त्यासाठी काय साहित्य लागणार आहे पाहूया। आता ह्या ठिकाणी आपण काही अर्धा किलो इतके आपण हे बटाटे घेतलेले आहेत। ते आता आपल्याला कुकरमध्ये उकडायला ठेवायचं आहे। जसं आपण नेहमी उकडायला ठेवतो, पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यानंतर पाणी टाकून आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण कुकर खाली काढून घेतलेला आहे आणि आपल्याला आता वरची साल काढून घ्यायचं आहे। हे अर्धा किलो बटाटे आहे, त्यामध्ये मी अर्धे घेतलेले आहे, अर्ध्यावरची आपण साल काढून घेतलेली आहे आणि ती छोट्या खिसणीने आपण सुरुवातीला खिसून घेणार आहोत। जेव्हा उन्हाळ्याची वाळवणीची आपण कामं करतो त्यावेळेस जेव्हा आपण बटाटे उकडतो त्या छोट्याच खिसणीने खिसून घ्या। मोठ्या खिसणीने किंवा मॅशरने घेतलं तर पापड किंवा चकल्या जेव्हा आपण बनवतो ते व्यवस्थित होत नाहीत, त्यामुळे छोट्याच खिसणीच्या सहाय्याने आपण हे खिसून घेत आहोत। खूप लवकर खिसलं जातं। आता ह्या ठिकाणी आपला बटाटा तो आहे खिसून झालेला आहे। बटाटा किसून झाले की आपल्याला पुढची तयारी करायची आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की आपल्याला 1 वाटी आपण ह्या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे आणि चांगला साबुदाणा फुलेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। जास्त म्हणजे कलर बदलेपर्यंत नाही, फक्त हा थोडासा फुगला की आपण ह्या ठिकाणी झालेला आहे, गॅस बंद करणार, आपण एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे। साबुदाणा व्यवस्थित आपला भाजून झालेला आहे। आपल्याला मिक्सरला आपल्याला काढायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिट आपण कढईतच ठेवणार। बगर घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली बगर आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला त्याची एकदम छान ग्राइंड अशी आपल्याला पावडर बनवून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी बगर आपण मिक्सरला काढलेली आहे, पाहू शकता अगदी छान आपलं ह्याचं वाटण तयार झालेलं आहे। आता जी बटाट्याची साल काढून घेतली होती त्यामध्ये आपण सुरुवातीला जी बगर काढलेली आहे ती टाकून दिलेली आहे आणि साबुदाणा आपण 1 वाटी घेतला, तो थंड झालेला आहे, ते सुद्धा आता आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे। मिक्सरला काढल्यानंतर आपण एकदम टाकणार नाही, ते आपल्याला चाळून टाकायचं, कारण साबुदाणा पूर्ण बारीक होत नाही, थोडे थोडे अगदी कण राहतातच, त्यामुळे आपल्याला हे आवर्जून चाळूनच घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी चाळणी घेतलेली आहे, चाळणीमध्ये आपण साबुदाणा टाकलेला आहे। जो चाळणीवरती साबुदाणा शिल्लक राहतो किंवा खाली गळत नाही ते आपण आणखीन एक वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं फिरवून घेणार आहोत आणखीन। हे पहा इतका आता शिल्लक राहिलेला आहे, जे शिल्लक राहिले ते आपल्याला आणखीन एक वेळेस मिक्सरला फिरवून घ्यायचे। ते सुद्धा आपण चाळून घेणार आहोत। जेव्हा थोडंसं शिल्लक राहतं ते आपल्याला साबुदाण्यामध्ये किंवा कुठल्याही पदार्थात टाकून दिलं तरी चालते। आता पूर्ण चाळून झालेला आहे, बिलकुल ह्या ठिकाणी शिल्लक साबुदाणा राहिलेला नाही। साबुदाणा आता ह्या ठिकाणी उपवासाचं सेंदूर आपण टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा इतका आपण सेंदूर टाकला आहे, बाकी आपण ह्यात काही मिक्स करणार नाही। हवं तर तुम्हाला ह्या ठिकाणी हिरवी मिरची ठेचून टाकलं तरी चालते किंवा उपवासाचं लाल तिखट टाकलं तरी सुद्धा चालते,
जिरे टाकलं तरी चालतात, पण अगदी प्लेन आपण ह्या ठिकाणी पापड बनवलेले आहेत, त्यामुळे ह्यात काही मिक्स करणार नाही. फक्त बगर साबुदाणा आणि आपण ह्या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत. तितक्याच बटाट्यामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत. जर पाण्याचा हात लागला, गरज वाटली तर तुम्ही लावू शकता, काहीच फरक पडत नाही. जर खूप घट्टसर वाटलं तर ह्या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून सुद्धा मळून घेतलं तर चालते. आता इतक्याच बटाट्यामध्ये हे तर माझं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स होणार आहे. थोडंफार पाणी लागू शकते. आता ह्या ठिकाणी भिजवून पीठ झालेलं आहे. भिजवून झाल्यानंतर आपल्याला ह्याचे छोटे मुटके करून घ्यायचे. जसे की आपण नेहमी सांडगे बनवतो त्या पद्धतीने असं आपल्याला हे मुटके बनवायचे आहेत आता, किंवा छोटे गोळे बनवलं तरी सुद्धा चालतात. पण मुटके बनवलं तर आपण लवकर उकडलं जातं, म्हणून असे ह्या पद्धतीने केलेले आहेत. आता सर्वच पिठाचे असे पटापट मुटके बनवून घ्यायचे. आता ह्या पद्धतीने मुटकी बनवून घेतलेले आहे. चाळणी घ्यायची, चाळणीवरती व्यवस्थित आपल्याला वाफ लागेल ह्या पद्धतीने चाळणीत ठेवून घ्यायचे. बिलकुल एकही थेंब आपण तेल वापरलेलं नाही, कारण वर्षभरासाठी हे पापड टिकतात, त्यामुळे तेल बिलकुल लावायचं नाही. आता इथे आपण ठेवून घेतलं व्यवस्थित की गॅसवरती पातेलं ठेवायचं, त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. पाण्यावरती आपण ही चाळणी ठेवणार आहोत. ह्या पद्धतीनं आपण 15 मिनिटाकरता वाफवून घेतलेलं आहे गॅस मिडियम ठेवून. आता वाफवून घेतल्यानंतर आपल्याला पाहायचे अगदी छान आपले मऊसर असे हे मुटके उकडलेले आहेत. अगदी छान वाफ बसलेली आहे. आता काडी काढून घेऊन आपण ही पॉलिथिन घेतली आहे, त्या पॉलिथिनमध्ये आता हे सर्व मुटके आपल्याला टाकून द्यायचे. अगदी स्वच्छ आपण जेव्हा किराणा आणतो त्यासोबत चाललेली ही पॉलिथिन आहे. आता टाकून घेतल्यानंतर हाताला सुद्धा चटके बसणार नाहीत आणि व्यवस्थित पीठ आपलं तयार होते पापडासाठी. त्यामुळे ही पद्धत आवर्जून करा. आणि इथं आपल्याला एक 5 ते 7 मिनिट वेळ द्यायचे. अगदी छान जर पीठ मळून घेतलं, मऊसर झालं तर आपले पापड चिरणार नाहीत, त्यामुळे ही पद्धत आवर्जून करा. आता इथे जर हाताला चटके बसत असेल तर असं लाटण्यानं केलं तरी सुद्धा चालते, पण आपल्याला कशाही पद्धतीनं करा, पण पीठ अगदी मऊ व्हायला पाहिजे. आता पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. पीठ आपण जे तयार केले ते पॉलिथिनमधून काढून घ्यायचे. जे आपण पातेलं ठेवलेलं होतं गॅसवरती पाणी आहे, त्या पाण्यावरच आपण आता चाळणी ठेवली होती. पाणी बिलकुल आणखी थंड झालेलं नाही, त्यावरतीच आपण आता हे पीठ ठेवून देणार आहोत. परफेक्ट पीठ बनवून तयार झालेलं आहे. व्यवस्थित मळून घेतल्यामुळं बिलकुल हे पापड बिघडत नाहीत. या पद्धतीने चाळणीमध्येच आपण पातेल्यावरती ठेवलं आहे. पाणी खाली गरम आहे, वरती झाकण ठेवायचं. एक एक गोळा घेऊन आपण पापड बनवणार आहोत. ह्या ठिकाणी 2 पॉलिथिन घेतलेले आहेत कट करून. त्याला बिलकुल आपण तेल लावलेलं नाही, कारण मध्ये बटाटा असल्यामुळं पापड हे चिकटत नाहीत. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला आपण प्लेटने प्रेस करून घेतलं आहे, जे की गोल आकार चांगला येईल. जितकं हवं मोठं तितकं हे पापड होतं. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला केल्यानंतर सुद्धा लक्षात येईल की बिलकुल हे पापड मोडत नाहीत किंवा चिकटत नाहीत. सहज कोणालाही बनवता येतात. पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल, लाटण्यानं आपण जसं उडदाचे पापड लाटतो त्या पद्धतीनं जितकं पातळ तितका पापड हा मोठा होऊ शकतो. आता ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचं आहे. योग्य पद्धत आहे, एक वेळेस नक्की ट्राय करा, कारण आपण दरवर्षी वेगळे पापड बनवतोच, पण ह्या वेळेस एक नवीन ट्रिक वापरलेली आहे. त्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहेत. नेहमी तर आपण पळी पापड बनवतोच, पण अगदी झटपट घरातल्या घरात सावलीला बसून आपण हे पापड, जर आपल्या मदतीला जरी कोणी नसलं तर हे पापड आपण 1 ते 1 तासामध्ये भरपूर असे पापड बनवू शकतो. घरातच मी हे पापड बनवत आहे. टेबलवरती असा एक कापड टाकलेला आहे कॉटनचा, त्यावरती आता आपल्याला हे असं ह्या पद्धतीनं पापड आपल्याला टाकून घ्यायचं आहे. टाकते वेळेस सुद्धा बिलकुल चिकटत नाही, खूप लवकर हे पापड निघतात. आता ह्या पद्धतीनं आपण फटाफट सर्व पापड आता बनवून घेऊ, किंवा तुम्ही एकदाच सगळे गोळे बनवून ठेवला तरी सुद्धा चालतात. आता सर्व पापड आता असेच बनवून घेऊ. पापड आपले बनवून झालेले आहेत. तुम्हाला पाहता लक्षात येत असेल, अगदी परफेक्ट आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. 1 तासाकरता घरात फॅन खाली ठेवून नंतर आपण उन्हामध्ये पॉलिथिन टाकून किंवा कुठलाही कापड टाकून टाकलं तर 2 दिवस आपण कडकडीत उन्हाला वाळवून घेतलं. वर्षभर ह्या पापडला काहीच होत नाही, कारण आपण तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही आणि तिपटीने फुलतात. नेहमीपेक्षा वेगळी पद्धत असल्यामुळे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा.
तर कडकडीत उन्हाला आपण 2 दिवसाकरता हे पापड ठेवले होते. इतके छान पापड वाळून सुद्धा झालेले आहेत. आता आपल्याला हे पापड तळून पाहायचं किती पटी पापड फुलू शकते पहा. अगदी कमीच तेल टाकलेलं आहे तरीसुद्धा पापड अगदी मोठा होतो आणि हलका होतो. तोंडात टाकताच विरघळणारे नवीन पद्धतीचे पापड तुम्हाला हे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. अगदी ठिसूळ खुसखुशीत हे पापड बनवून तयार झालेले आहेत. पांढरे शुभ्र अगदी नाजूक आणि खुसखुशीत आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.